नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. ब्रेकिंग न्यूज अशी की मंदिरे उघडण्याच्या मागणीकरता राज्यात भाजपचं आंदोलन सुरू असतानाच राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं. या पत्रातून त्यांनी राज्यात बंद असलेल्या मंदिरावरून नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. राज्यात बार आणि रेस्टॉरंट्सना परवानगी दिली आहे, मात्र मंदिर बंद का असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांच्या या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय. माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख पत्रात केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय. त्यामुळे आता मंदिर उघडण्याच्या मुद्द्याला घेऊन भाजप राज्यपालांच्या आडून काही खेळी करतंय का, किंवा घटनात्मक पदावर असणाऱ्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीचं पत्र लिहित असताना त्यात धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा किंवा इतर काही मुद्दे लिहिणं कितपत योग्य होतं. आणि या सगळ्या याच्यात मुख्यमंत्र्यांनी देखील राज्यपालांना जे खरमरीत उत्तर देऊ केलेलं आहे त्यावरून आता यापुढे राजकीय वर्तुळात कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया उपस्थित होत आहेत हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यामध्ये धार्मिक स्थळं जी आहेत, म्हणजे त्यामध्ये मंदिर असतील, चर्च असतील किंवा गुरुद्वारा, त्याचबरोबर मस्जिद असतील, हे गेल्या 6 महिन्यापासून बंद आहे. आणि ही प्रार्थना स्थळं सुरू करावी अशी मागणी जी आहे ती गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून राजकीय पक्षांकडून केली जाते. पण कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही मंदिर स्थळं सुरू करणं कितपत शक्य आहे हा मोठा प्रश्नच आहे. तर सेक्युलर हा आपल्या घटनेचा पाय आहे. जर ते राज्यपालांना मान्य नसेल तर त्यांना राष्ट्रपतींनी समज देणं गरजेचं आहे, असं मत शिवसेना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे. घटनेला आव्हान देणारं वक्तव्य केल्याने राष्ट्रपतींनी त्याची दखल घ्यावी असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यामुळे जसं थोड्यापूर्वी आपण म्हणलो की आता यावरती प्रतिक्रिया येणं हे अपेक्षित आहे, आणि त्या संजय राऊत, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. सेक्युलर आपल्या घटनेचा पाया आहे आणि हे जर राज्यपालांना मान्य नसेल तर मात्र याबद्दल आता राज्यपालांना राष्ट्रपतींनी समज द्यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. घटनेला आव्हान देणारं वक्तव्य हे राष्ट्रपतींनी राज्यपालांनी केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. राज्यपाल सेक्युलर नाहीत. राज्यपालांनी जी शपथ घेतली राज्यपाल म्हणून ती घटनेला स्मरूनच घेतली आहे, घटनेनुसारच घेतली आहे. सध्याचे राज्यपाल हे सुद्धा एका राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्याने मुख्यमंत्री म्हणून सुद्धा तिथे काम करतात सेक्युलर शब्दाला किंवा सेक्युलर घटनेला धरूनच शपथ घेतली. राज्यपालांनी भारतीय घटनेला आव्हान दिलं असेल तर या देशाचे घटनात्मक प्रमुख माननीय राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांनी त्यात ताबडतोब दखल घेतलं पाहिजे. आणि घटनेला आव्हान देणारे कोणी या देशामध्ये असतील तर त्या संदर्भात त्यांनी एक भूमिका घेणं गरजेचं आहे. समान न्यायाची अपेक्षा आम्ही राज्यपालाकडून करत नाही, कारण हे राज्य टिकू नये, हे राज्य अस्थिर व्हावं यासाठीच्या तारखा दिल्या जात आहेत. बरोबर, त्यासाठी कसा राजभवनाचा वापर केला जातो त्या मधल्या काळामध्ये आम्ही पाहिलं आहे. त्याच्यामुळे हे राज्य जे आहे अत्यंत मजबूत आणि स्थिर पायावर सुद्धा आहे. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आणि आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे दोघेही आपल्याबरोबर आहेत. सुरुवातीला मी उदयकडे जातोय. उदय, राज्यपालांनी राज्यातल्या कोणत्याही बाबींबद्दल मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणं हे त्यांच्या ठिकाणी योग्य आहे आणि ते करूही शकतात, पण जे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आणि जे शब्द त्यांनी त्यात वापरलेले आहेत हा वादाचा मुद्दा झालाय का? विशाल, खूप मोठा वादाचा आणि घटनेची चौकट मोडून राज्यपालांनी असं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे त्यावरती देखील खूप मोठा एक संताप आणि आक्षेप संपूर्ण राज्यामध्ये व्यक्त केला जात आहे. राज्यपाल हे एक सन्माननीय व्यक्ती आहेत. राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून ते राज्यपाल या पदावरती आहेत. राज्याचं शासन सरकार हे घटनेला धरून चालतंय का हे पाहणं हे राज्यपालांचं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून राज्यपालांनी राज्य सरकारला जरूर सूचना कराव्यात, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र या भारतीय राज्यघटनेचा जो पाया धर्मनिरपेक्ष सेक्युलर या शब्दांवरती आधारित आहे, त्या शब्दांना आव्हान देणारं जे वक्तव्य त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही सेक्युलरकडे वळलात का, युटर्न घेतलाय का
असं जे त्यांचं वाक्य आहे ते खूप संताप आणणारं आहे. कारण याचा अर्थ असा होतो स्पष्टपणे, स्वतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सेक्युलर या शब्दाला मानत नाही का? त्यांनी राज्यपाल म्हणून ज्या वेळेला शपथ घेतली ती शपथ घटनेला धरून होती. त्या घटनेला धरून जर शपथ घेत असेल तर घटनेला धरून शपथ घेणारी एखादी घटनात्मक प्रमुख व्यक्ती अशा प्रकारे शब्दप्रयोग कसा काय करू शकते? हाच एक खूप मोठा प्रश्न उपस्थित झालेला बरोबर आहे. आहे. आणि राज्यपालांनी घटनात्मक जे पत्र पदावरती लिहिलंय त्या असणारी व्यक्ती खुद्द राज्यपाल घटनेची शपथ घेऊन जर त्या पदावरती बसतात तर या पत्रात ते अशा पद्धतीची भाषा कशी वापरू शकतात याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा केली जाते. पण आता याच दरम्यान राज्यात मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी हमरीतुमरीवर येणं असं हे कधीच झालं नव्हतं. राज्यपालांच्या पत्राचा अर्थ समजून घेणं आवश्यक होतं. अहंकारातून सरकार चालवलं जातंय अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलंय की तुमच्या हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची मला आवश्यकता नाही आहे. मला वाटतं राज्यपाल हे घटनात्मक पालकत्व स्वीकारणारी व्यक्ती त्या ठिकाणी आहे. आणि या राज्यात असं कधीच झालं नाही की राज्यपाल आणि मुख्यमंत्री हमरीतुमरीवर येणं. जर राज्यपालांनी एखादी भूमिका मांडली असेल तर त्या पत्रातले कंटेंट समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही अहंकारानं आणि प्रतिष्ठेपोटी सरकार चालवणार असाल, भूमिका घेणार असाल, त्याला मला वाटतं निश्चितपणे राज्यातलं चित्र अत्यंत विस्कळीत आणि दुर्दैवी त्या ठिकाणी निर्माण होतं आहे. आता राज्यपाल काय म्हणाले? राज्यपालांनी सांगितलं की तुम्ही धर्मनिरपेक्ष झालात का? याचं उत्तर द्यावं त्यांनी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्ता मिळवण्याच्या नादामध्ये ज्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी हिंदुत्व जपलं, वाढवलं, किंबहुना हिंदुत्वाच्या जीवावर निवडणुका जिंकता येतात हे पार्ल्याला डॉक्टर सुरेश प्रभूंच्या माध्यमातून देशासमोर दाखवून दिलं, ज्याचा प्रमोद महाजननी गौरव केला की त्या ठिकाणी हिंदुत्वावर निवडणुका जिंकता येतात. हा परिपाठ बाळासाहेबांनी घालून दिला. मग धर्मनिरपेक्ष झालात का? उत्तर द्या. मुख्यमंत्री विचारतात की तुम्हाला सेक्युलरिझमचा गाभाच मुळात मान्य नाही का घटनेतला? राज्यपालांना अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी विचारणं मला वाटतं त्या ठिकाणी योग्य नाही. परंतु उद्धवजी ठाकरे यांना हिंदुत्व यापेक्षा आज खुर्ची टिकवणं हा त्यांच्यासाठी प्राधान्यक्रम झालेला आहे. आणि मग या सेक्युलर फोर्सेसचा त्या ठिकाणी जो दबाव आहे त्या दबावापोटी उद्धवजी शिवसेनेचा आत्मा स्वत्व या ठिकाणी दिवसेंदिवस घालवताना दिसत आहेत. त्या पत्रातील मुद्द्यांवर बोला. आणि मला वाटतं त्या पत्रातील मुद्द्यांवर मुद्देनिहाय उत्तर देऊ शकत नाही. आणि म्हणजे यांची राजकारणाची स्टाईल झाले की त्या ठिकाणी मूळ मुद्द्यापासून बगल देत तो विषय अशा पद्धतीनं संघर्षाचा तयार करायचा म्हणजे मूळ त्या पत्रातले मुद्दे विसरून जातील आणि राज्यपाल आणि मुख्यमंत्री असा वाद निर्माण राहील. ही मला वाटतं त्यांची राजकारणाची एक खेळी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याच मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतलाय. जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांमध्ये सत्तेमध्ये शेजारी शेजारी बसलेत त्यांनीच अयोध्येत रामाच्या मंदिराचं भूमिपूजन ई पद्धतीने करा असे अनाहूत सल्ले दिले होते. भारत तेरे तुकडे हो हजार म्हणणाऱ्यांनाच त्यांचं मुंबईत स्वागत केलं. त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते. एवढंच नाही तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली, याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केलं, पंढरपुरात जाऊन ज्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्शही ज्यांनी केला नाही, हे कसले हिंदुत्वाचे पुजारी, हे तर सत्तेचे लाचारी असे ट्विट आशिष शेलार यांनी केलंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, आता मंदिर उघडण्याबद्दलचं आंदोलन असेल आणि त्यानंतर आता पत्रांमधनं होणारा राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा सामना असेल, हे एवढ्यात क्षमेल असं वाटत नाही. पण याबद्दल मंदिर उघडण्याच्या मुद्द्याला घेऊन एकूण काय भावना व्यक्त होत आहेत? हे बघ विशाल, हे राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री हा वाद थोडा राजकीय जरी मानला तरी आपण थोडा आता मंदिर उघडणं येणं आता शक्य आहे का याचा आपण थोडा ग्राउंड लेवलवरून विचार केला पाहिजे. आपण गणपतीच्या काळात बघितलं पुण्यात लोक गणपतीनिमित्त बाहेर पडले, त्याचं रिफ्लेक्शन लगेच कोरोनाच्या रुग्णवाढीत झालं. आपण ते पाहिलं, पुणेकरांनी ते भोगलंही. म्हणजे दररोज 2000 रुग्ण वाढत होते. म्हणजे गणपतीचं इम्पॅक्टलाही 10 दिवसांनी दिसलं. म्हणूनच आत्ताच्या सरकारचं, आघाडी सरकारचं असं म्हणणं आहे की आत्ता नवरात्र येतं आहे,
नवरात्रातही लोक बाहेर पडतात, म्हणून किमान नवरात्र होईपर्यंत तरी मंदिरे बंद असावीत. भले राज्य सरकारच्या ते अनलॉक पॉलिसीनुसार मंदिरे उघडण्यास अनुमती मिळाली असली तरी इथं प्रत्यक्ष खाली ग्राउंड लेवलला हे राज्य सरकारलाच कोरोनाची साथ आटोक्यात आणावी लागते, कारण सगळी यंत्रणा ही राज्य सरकारची असते, केंद्र सरकारची नसते. त्यामुळे उद्या कोरोना जर वाढला मंदिरे उघडल्यामुळे तर त्याची जबाबदारी शेवटी राज्य सरकार येऊन पडले, त्याचे उपाययोजना आहे सगळ्या गोष्टींची. म्हणून राज्य सरकार सध्या मंदिरं उघडताना खूप सावध रीतीने पावलं टाकते. पण हाच मुद्दा घेऊन भाजप आता सेनेला एकदम पॉलिटिकल अँगलने अशासाठी अडचणीत आहेत, कारण आपल्याला माहिती सेनेची यापूर्वीची पार्श्वभूमी काय. सेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, उघड होता, पण निकालानंतर विधानसभेच्या आपल्याला सर्वांना माहिती काय झालं. सेनेने भाजपची साथ सोडली आणि दोन्ही काँग्रेससोबत शिवसेना आली. त्यामुळे हीच संधी साधून भाजप वारंवार सेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते की तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्वाला सोडायला लागलात. हे भाजपनी बोलणं इथपर्यंत ठीक आहे, कारण ती त्यांची राजकीय भूमिका आहे, त्यांना तो अधिकार आहे, त्यांचं ते काम आहे विरोधक म्हणून. पण हेच ज्यावेळेस घटनात्मक पदावर बसलेले राज्यपाल बोलतात ते मात्र संकेताला धरून नाही, असं जाहीरपणे घटनातज्ञ उल्हास बापट यांनीच सांगितलेले. किंबहुना पूर्ण राज्यभरात नाही अशाच काहीशा प्रतिक्रिया येतात सत्ताधाऱ्यांकडनं. कारण राज्यपालांची पार्श्वभूमी पाहिली तर ती RSSची आहे किंवा ते यापूर्वी मुख्यमंत्री होते भाजपचे, त्यामुळे ते स्वाभाविक आहे. पण आता ते त्या पदावर नाहीत, आता ते राजकारणी नाहीत, ते राज्यपाल आहेत. म्हणून त्यांनी असं बोलावं का, तो ऑब्व्हियसली नाही, असं त्याचा एक संकेत आहे. कारण ते घटनात्मक आहे, अराजकीय पद आहे, संविधानात्मक पद आहे. म्हणूनच हा सगळा वाद निर्माण झाला आणि हीच संधी साधून आता शिवसेना राज्यपालांवर कडी करू पाहते, कोंडी करू पाहते. त्यामुळे हा वाद आणखीन चिघळणार असंच सध्या तरी दिसतंय विषय. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर आपण जाणून घेऊयात इतरही घडामोडी, पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात राज्यात उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. 24 तारखेला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र काही भाग तसंच मराठवाडा, विदर्भ, कोकणात काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याच्या वेगासह काही भागात जोरदार पाऊस कोसळू शकतो असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. बोलूयात मुंबई वेधशाळेचे प्रमुख KS होसाळीकर सर आपल्याबरोबर आहेत. होसाळीकर सर, परतीचा पाऊस अजूनही बरसतोय आणि हा जो काही अंदाज वर्तवण्यात येतोय याबद्दल काय सांगाल? परतीचा पाऊस गुजरात पर्यंत येऊन थांबलाय 6 ऑक्टोबर पासून आणि या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र जे तीव्र झालं होतं त्याने आज सकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागातून प्रवेश केला आणि पुढच्या 12 तासामध्ये म्हणजे आज रात्रीपर्यंत ते कमी दाबाचे जे क्षेत्र तीव्र झालं होतं ते वीक होत चाललं, म्हणजे त्याची तीव्रता फार झपाट्याने कमी होत चाललेली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे आणि त्याचा परिणाम ते जे पश्चिमेकडे जे सरकतंय सध्या तेलंगणावरती आहे आणि ते पश्चिमेकडे जे सरकतंय त्याचा प्रभाव म्हणून 13 तारखेला म्हणजे आज मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये, दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या 14 तारखेला ऑक्टोबरला सिंधुदुर्गमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी आपल्याला जास्त पाऊस म्हणजे एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉलची पण शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि मराठवाड्यामध्ये आणि कोकणामध्ये तो हेवी रेनफॉल असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर एकंदर हा जो प्रभाव आहे कमी दाबाच्या क्षेत्राचा तो मराठवाड्याच्या पश्चिमेतल्या भागाला, मध्य महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर कोकणामध्ये पण आपल्याला येत्या 24 ते 28 तासामध्ये जास्त दिसण्याची शक्यता आहे. धन्यवाद होसाळीकर सर या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.